आज आपण पाहणार आहोत सिंह राशीमधील नक्षत्र। सिंह राशीमध्ये मघा, पूर्वा फाल्गुनी आणि उत्तरा फाल्गुनी ही नक्षत्र येतात। नक्षत्र मंडळामधील मघा नक्षत्र हे 10वे नक्षत्र आहे। सिंह राशीमध्ये 0° पासून 13° कलांपर्यंत या नक्षत्राची व्याप्ती आहे। हे नक्षत्र राक्षस गणाचे असून याचा स्वामी केतू आहे। सिंह राशीमध्ये मघा नक्षत्राचे 4ही चरण, पूर्व फाल्गुनी नक्षत्राचे 4ही चरण आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचे प्रथम चरण येते। त्याचप्रमाणे सिंह राशीमध्ये येणारे पुढील नक्षत्र म्हणजे पूर्व फाल्गुनी हे होय। नक्षत्र मंडळामध्ये पूर्व फाल्गुनी हे 11वे नक्षत्र आहे। सिंह राशीमध्ये 13° कलांपासून 26° कलांपर्यंत या नक्षत्राची व्याप्ती आहे। हे मनुष्यगणाचे नक्षत्र असून स्वामी शुक्र आहे। सिंह राशीमध्ये येणारे पुढील नक्षत्र म्हणजे उत्तरा फाल्गुनी हे नक्षत्र होय। राशी चक्रामधील हे 12वे नक्षत्र। याची व्याप्ती सिंह राशीमधील 26° कलांपासून कन्या राशीमध्ये 10° पर्यंत या नक्षत्राची व्याप्ती आहे। या नक्षत्राचा प्रथम चरण सिंह राशीमध्ये आहे। उत्तरा फाल्गुनी हे नक्षत्र मनुष्यगणाचे असून स्वामी रवी आहे। मघा नक्षत्र हे केतूचे असल्यामुळे या नक्षत्राच्या व्यक्तींचा स्वभावाचा विचार केला तर या व्यक्ती स्वावलंबी, स्वाभिमानी, स्पष्टवक्त्या, साहसी, स्वातंत्र्यप्रेमी, निर्भीड वृत्ती असलेल्या, उद्योगी, सरकार दरबारी वजन असणाऱ्या, कार्यकुशल, वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करणाऱ्या, कुटुंबाची जबाबदारी घेणाऱ्या, खाण्यापिण्याची आवड असलेल्या, खणखणीत आवाज असलेल्या, उच्च पद भूषवणाऱ्या, सतत धडपड करणाऱ्या, तरीही स्वार्थी आणि तापट आणि उत्साही असा यांचा स्वभाव असतो। पूर्वा फाल्गुनी हे नक्षत्र शुक्राचे असल्यामुळे आता आपण पूर्वा फाल्गुनीचा जर का विचार केला तर या नक्षत्रावर पूर्णपणे शुक्राचा प्रभाव आढळतो। या नक्षत्राच्या व्यक्तींचा स्वभाव उदार, परोपकारी, प्रेमळ, बुद्धिमान, कला साहित्याची आवड असलेल्या, स्वच्छंदी स्वभावाच्या, सौंदर्य प्रसाधनाची आवड असलेल्या, अति उत्साही, सत्यवादी, प्रामाणिक परंतु चैनी वृत्तीच्या, लोकप्रिय, गर्विष्ठ, व्यवहारकुशल, आकर्षक अशा या व्यक्ती असतात। उत्तरा फाल्गुनी हे नक्षत्र रवीचे असल्यामुळे या व्यक्तींचा स्वभाव क्रोधी, सत्तेची आवड असलेल्या, स्तुतिप्रिय, धाडसी, उग्र स्वरूप धारण करणाऱ्या, उच्च अभिलाषी, उदार, अभिमानी, आशावादी, महत्वाकांक्षी, सार्वजनिक क्षेत्रामध्ये कीर्ती मिळवणाऱ्या, मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या, उत्तम स्मरणशक्ती असलेल्या, खाण्यापिण्याची आवड असलेल्या अशा या व्यक्ती असतात। उदार, अभिमानी, आशावादी, महत्वाकांक्षी, सार्वजनिक क्षेत्रामध्ये कीर्ती मिळवणाऱ्या, मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या, उत्तम स्मरणशक्ती असलेल्या, खाण्यापिण्याची आवड असलेल्या अशा या व्यक्ती असतात। त्याचप्रमाणे पूर्वा फाल्गुनी आणि उत्तरा फाल्गुनी त्याचप्रमाणे अशा या व्यक्ती असतात। मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी ही तीनही नक्षत्र सिंह राशीमध्ये येत असल्यामुळे शरीर आणि अवयवाचा जर का विचार केला तर हृदय, पाठ, पाठीचा मणका, मज्जारज्जू यावर यांचा अंमल असतो। आणि या नक्षत्रांच्या आजारपणाचा विचार केला तर हृदयविकार, छातीमध्ये धडधडणे, अर्धशिशीचा त्रास होणे, अंगावर पुरळ उठणे, उष्णतेचे विकार, रक्ताभिसरण संस्थेमध्ये बिघाड, बेशुद्ध पडणे, साथीचे आजार होणे, डोळे येणे, अपचन, अतिसार, पाठदुखीचा त्रास अशा या व्यक्तींना होत असतात। जर या नक्षत्राच्या व्यक्तींच्या नोकरी व्यवसायाचा विचार केला तर महसूल खाते, कस्टम अधिकारी,
आमदार, खासदार, गावातील पोलीस पाटील अशा प्रकारे सरकारी कामं असलेल्या अशा या व्यक्ती असतात. त्याचप्रमाणे या व्यक्ती प्रशासकीय सेवेमध्ये सरकारी कर्मचारी म्हणून सुद्धा काम करू शकतात. तसेच डॉक्टर, केमिस्ट, सुरक्षा विभाग, इंजिनियर, साहित्यकार, शेअर संबंधित व्यवसाय, त्याचप्रमाणे स्टॉक एक्सचेंज, दवाखाने, सरकारी हॉस्पिटल, प्रसूतिगृह, संतती नियमन केंद्र, डोळ्यांचे डॉक्टर अशा प्रकारे या व्यक्ती नोकरी व्यवसाय करू शकतात. या व्यक्तींना एक किंवा दोनच संतती असते. पूर्व फाल्गुनी नक्षत्रांच्या व्यक्तीचे बालपण हे आरामशीर जाते, परंतु वय वर्ष 40 ते 60 पर्यंतचा काळ त्यांच्यासाठी त्रासदायक जातो. आज आपण मघा, पूर्व फाल्गुनी आणि उत्तर फाल्गुनी या 3 नक्षत्रांची माहिती आज आपण पाहिलेली आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेलचं आयकॉन दाबायला विसरू नका. सध्या मी थांबते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.